रामकृष्ण हरी. भगवान यम किंवा यमराज मृत्यूची देवता. मृत्यू हे एक असे सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही. मृत्यूनंतर स्वर्ग आणि नरक असल्याची श्रद्धा आहे. पुराणानुसार जे जीवनात चांगली कामे करतात ते स्वर्गात जातात आणि जे पापे करतात ते नरकात पोचतात. पण आत्मा यमलोकातील यमराजाकडे कसा जातो याचा उल्लेख गरुड पुराणात आहे. तसेच मृत्यू कसा होतो, त्यांना न्याय कसा मिळतो आणि ते आत्म्याचे रूप कसे धारण करतात याचाही उल्लेख गरुड पुराणात आहे. हिंदू पौराणिक कथानुसार यमराज यांना मृत्यूची देवता म्हणून ओळखले जातात. यम या शब्दाचा अर्थ जुळा भाऊ असा होतो आणि यमराज हे सूर्य आणि संजना यांचे पुत्र आहेत. यमराज हे न्यायाचे देव म्हणूनही ओळखले जातात आणि सुव्यवस्था टिकून ठेवण्याच्या त्यांच्या विश्वसनीय निष्ठेमुळे व सुसंवादाच्या आज्ञाधारकतेमुळे त्यांना कधीकधी धर्म असेही म्हटले जाते. उपनिषदामध्ये यमराजांना एक शिक्षक म्हणून चित्रित केले आहे आणि ते 5 पांडवांपैकी ज्येष्ठ भाऊ युधिष्ठिरांचे वडील आहेत. असे मानले जाते की महाभारताच्या काळात यमराजांनी विदुर म्हणून अवतार घेतला होता. यमराज हे शिव आणि विष्णू यांचे अंतिम नियंत्रक आहेत. यमराज गंभीर चेहऱ्याने आणि डोक्यावर भव्य मुकुटासह प्रगट होतात. त्यांच्या एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात दोरी असते. ते मृतदेहातून आत्मा बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर करतात. ते जीवांना त्यांच्या कर्मानुसार जन्मठेपेची शिक्षा देतात. भगवान यमांचे वाहन काळी म्हैस असून ती दक्षिण दिशेची रक्षक आहे. रामकृष्ण हरी.